केंद्र सरकार द्वारा शक्कर निर्यात पर रोक लगाए जाने के फैसले को लेकर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता रोहित पवार ने मोदी सरकार पर तीखा हमला बोला है। पवार ने कहा कि यदि शक्कर के दाम बढ़ते हैं तो उसका सीधा फायदा किसानों को मिलता है, लेकिन सरकार के इस निर्णय से बाजार और कीमतों पर नकारात्मक असर पड़ेगा। उन्होंने केंद्र के विदेश नीति पर भी सवाल उठाते हुए कहा कि मोदी सरकार की गलत नीतियों का खामियाजा देश की जनता भुगत रही है। रोहित पवार ने चेतावनी दी कि मौजूदा हालात को देखते हुए आने वाले समय में पेट्रोल, डीजल और गैस आम लोगों की पहुंच से दूर हो सकते हैं। बघा, गेल्या वेळेस सुद्धा जेव्हा निर्णय घेतला गेला तो ज्या वेळेस घ्यायला पाहिजे, जेव्हा फळं आता हातात येतील आणि आता आपल्याला विकण्याची वेळ आली तेव्हा निर्णय कधीच घेतला जात नाही। जेव्हा सगळं पार शेवटचा महिना आला की निर्णय घेतला जातो, म्हणजे शेतकऱ्याला दाखवलं जातं बघा आम्ही तुमच्या बाबतीतला निर्णय घेतला आणि परत तो निर्णय नंतर कॅन्सल केला जातो। त्यातून काही शेतकरी अजून बाहेर आलेला नाही। त्यामुळे हा जो काही सपोर्ट आहे तो सपोर्ट जर कायम ठेवला तर शेतकऱ्याला फायदा होऊ शकतो। एका बाजूला तुम्ही तेलाच्या बाबतीत कुठेतरी फेल गेलेला आहात, परराष्ट्र धोरण तुम्हाला नीट पद्धतीने करता आलं नाही, इराणबरोबर चांगले संबंध ठेवता आले नाही, म्हणून आज गॅसच्या किमती वाढल्यात, तेल आपल्याला मिळत नाही, पेट्रोल डिझेल आता कदाचित आपल्याला महाग घ्यावं लागेल आणि महाग घेत असताना त्याच्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर आरक्षणसुद्धा येईल असं कुठेतरी सांगण्यात येते। त्यामुळे मग कुठं ना कुठेतरी पॉलिसी फेल्युअर हा केंद्र सरकारचा आहे। मात्र ह्या सगळ्या गोष्टी कोणाच्या माथ्यावर मारल्या जात आहेत तर सामान्य लोकांच्या माथ्यावर मारल्या जातात। त्यामुळे साखरेचे भाव वाढून खूप लोकांना त्या ठिकाणी फरक पडत नव्हता, पण हा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्याला मात्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे। कारण इराण आणि अमेरिका या सगळ्यांच्या वादामध्ये फर्टिलायझरचे रेटसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। आता त्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्याला फर्टिलायझर खत हे महाग घ्यावं लागतं, दुसऱ्या बाजूला साखरेचे भाव कमी आणि मग उसाला भाव द्यायचे कसे असा मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणार। सगळ्यात मोठी गोष्ट कदाचित पुढच्या काही दिवसात होईल ते म्हणजे पेट्रोलचे आणि डिझेलचे भाव आणि गॅसचे भाव अशा पद्धतीने त्या ठिकाणी वाढवले जातील, ते सामान्य लोकांना, गरिबाला कधीही परवडणार नाही। जेव्हा नोटबंदी झाली तेव्हा सामान्य लोकांना फटका बसला, जेव्हा तुम्ही कोविड आला, कोविडच्या काळामध्ये ठीक आहे सगळ्याच देशामध्ये तो फटका बसला आणि आता परराष्ट्र धोरण आपलं फसल्यामुळे या तेलाच्या किमती म्हणजे ऑइल आणि पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमतीमुळे आणि त्याच्यात तुटवडा झाल्यामुळे हे जे काही छोटे मोठे व्यावसायिक आहेत हे एकदा त्यांचं कंबरटं मोडलं ते परत कधीही ते उभे राहणार नाही, अशी आजची दुर्दैवाने परिस्थिती आहे।